ओके, व्हेरी गुड. स्क्रीन दिसतोय आता? ओके. आता दिसतोय? एक कोणतरी म्हणताय व्हॉइस इज ब्रेकिंग, बट सगळ्यांसाठी आवाज ब्रेक होतोय का? व्हॉइस इज ब्रेकिंग फॉर ऑल? ओके, नो प्रॉब्लेम. आता बघा, अजून पण ब्रेक होतोय आवाज का अजून आता व्यवस्थित येतोय? ओके, आपण लेक्चरला स्टार्ट करूया. जर परत काही प्रॉब्लेम आला तर मला मध्ये सांगा. ओके, आय विल रिपीट दॅट पार्ट जो मिस झालेला असेल सपोज तर. ओके, आता स्क्रीन दिसतोय आणि आवाज येतोय, दोन्ही व्यवस्थित आहे? एकदा फक्त सांगा म्हणजे वी विल स्टार्ट विथ द लेक्चर. व्हेरी गुड, परफेक्ट. सो नाउ वी विल स्टार्ट विथ येस नो क्वेश्चन्स. आपण लास्ट लेक्चरला म्हणजे एकदम आधी जवळजवळ महिना होऊन गेला असेल, WH क्वेश्चन्स बघितले होते. क्वेश्चनचे आपण दोन टाइप्स केले होते, एक WH क्वेश्चन्स आणि दुसरे होते येस नो क्वेश्चन्स. ओके, सो WH क्वेश्चन्स आपले कम्प्लीट झाले होते की व्हॉट, वेअर, व्हाय, हुज, विच, हाऊ. याच्यापासून जे स्टार्ट होतं दोज आर WH क्वेश्चन्स. आणि दुसरे जे असतात सेकंड टाइप ऑफ क्वेश्चन्स आर येस ऑर नो क्वेश्चन्स, म्हणजे कसे की ज्यांचं आन्सर फक्त येस किंवा नो मध्ये सफिशियंट असतं. हॅव यू कम्प्लिटेड युअर होमवर्क? येस ऑर नो ह्या दोन मध्ये याचं आन्सर मिळू शकतं. सो दॅट इज येस ऑर नो टाइप ऑफ क्वेश्चन. व्हॉट इज युअर नेम आणि मग येस ऍड केलं तुम्ही तर त्याला कम्प्लीट क्वेश्चन आपण नाही, त्याला आपण WH क्वेश्चन म्हणणार, कारण एकतर तो WH पासून स्टार्ट पण झाला आणि त्याचं आन्सर फक्त येस ऑर नो मध्ये नाही देता येणार. व्हॉट इज युअर नेम? येस. और व्हॉट इज युअर नेम? नो. इज इट अ कम्प्लीट आन्सर? No, but what is your name? And if you are saying your name, then that will be a complete answer and that will be informative. Completely informative. Okay, so this is the basic difference between WH questions and yes or no questions. आपण WH questions already complete केलेले आहेत. आता आपण yes or no questions बघणार आहे. Okay, so yes or no questions are the simplest type of questions. They can simply be answered by yes or no. या दोन पैकी काहीतरी एकाचा वापर करून उत्तर देता येतं. फॉर एक्झाम्पल, लियान, आर यू अ स्टुडंट? रॅम त्या आन्सर देतो येस आय एम. त्याच्या पुढचं आय एम हा ऍडिशनल पार्ट आहे इंग्लिशचा, बट फक्त येस जरी म्हटलं तरी आन्सर कम्प्लीट होत आहे. जर एखादा स्टुडंट नसेल तर दॅट पर्सन विल आन्सर इट ॲज नो. आर यू अ स्टुडंट? नो. बट काय झालं, इथे आन्सर कम्प्लीट झालं, ह्याच्या पुढे अजून काही सांगायची गरज नाही पडली. ट्रायन विचारतो इज लाला कमिंग टुडे? माया सांगते येस. आहे is called yes or no question. Yes, Rudra. If the question is this your name? Then you can answer it yes or no. And then, is this your name will be a yes or no type of question. Is it coming now? Is it clear now? आता येतोय आवाज? ओके. सो मगाशी रुद्रांनी एक क्वेश्चन विचारलाय की इज दिस युअर नेम, हा क्वेश्चन कुठल्या टाइप मध्ये जाईल तर दिस विल कम इन येस और नो क्वेश्चन. ओके, कारण तिथे आपण प्रश्न काय विचारतोय, हे तुझं नाव आहे का, तुझं नाव काय आहे. हे मराठीत जे दोन डिफरन्स आहेत, सेम डिफरन्स इंग्लिशमध्ये आहे. व्हॉट इज युअर नेम मध्ये व्हॉट विचारतोय आपण, काय आहे असं विचारतोय, आणि हे जे दिलेलं नाव आहे हे तुझं आहे का असं कन्फर्मेशनसाठी विचारतोय.
ओके, त्याच्यामुळे जो सेकंड क्वेश्चन आहे, इज दिस युअर नेम विल बी येस ऑर नो टाइप ऑफ क्वेश्चन अँड व्हॉट इज युअर नेम विल बी WH क्वेश्चन. ओके, आणि अजून एक पॉइंट होता की 9th 10thच्या स्टुडंटपैकी कोणीतरी मला असं विचारलं होतं की वेन वी आर आन्सरिंग टू समवन व्हॉट इज युअर नेम, येस माय नेम इज समथिंग समथिंग, सो वी आर युझिंग येस इन दॅट. बरोबर, म्हणजे आपण जेव्हा उत्तर करतो, मी समज तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तर तुम्ही स्टार्ट करताना आधी येस मॅम असं म्हणून पुढे बोलता ना, तर तिथे जरी आपण येस आधी करत असलो तरी तो येस और नो मध्ये नाही जात व्हॉट इज युअर नेम हा क्वेश्चन, कारण तो सुरू WH ने होतोय. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामधून आपण काहीतरी इन्फॉर्मेशन देणार आहे, नुसतं येस हा फरक लक्षात घ्या इथे, ज्याचं उत्तर फक्त येस देऊन संपतं, त्याच्या पुढे ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला लागत नाही, त्याच्यासाठी दुसरा प्रश्न लागेल, तेव्हा तो येस और नो टाईपचा क्वेश्चन असतो. ओके, आणि जिथे येस किंवा नो फक्त सांगून उत्तर संपणार नाहीये, त्याला काहीतरी ॲडिशनल इन्फॉर्मेशन द्यायला लागणार आहे, ॲट दॅट टाइम इट इज कॉल्ड WH क्वेश्चन. Okay, so I'll again share the screen. We are going to study this with examples. Screen दिसतोय, Chandra is a student आणि क्वेश्चन काय झाला, इज चंद्रा अ स्टुडंट. स्वतः इथे फक्त आपण रिअरेंजमेंट केलेली आहे, ती कशी केली आहे ते बघा. हा, चंद्रा आहे, ओके, विच इज अ सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स, इज अ वर्ब ऑफ अ सेंटेन्स, अ स्टुडंट इज अ ऑब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स. आपण क्वेश्चन फॉर्म करताना काय करणार, वर्बला पहिल्या पोझिशनला घेणार, सब्जेक्टला सेकंड पोझिशनला आणि ऑब्जेक्टला आहे तिथेच ठेवणार. ओके, सो काय झालं, इज चंद्रा अ स्टुडंट असा क्वेश्चन तयार झाला. ह्याचं आन्सर काय देणार आपण, आयदर येस ऑर नो. नेक्स्ट आहे वया इज इन हर रूम, आणि आता इथे आपण क्वेश्चन फॉर्म करताना काय केलंय, इज वया इन हर रूम. सेम प्रमाणे आपण क्वेश्चन फॉर्म केलेला आहे, फक्त वर्ब आपण फर्स्ट शिफ्ट केलेला आहे. जेव्हा आपण येस और नो टाइपचा क्वेश्चन फॉर्म करतोय तेव्हा आपण फक्त वर्ब पहिले ऍड केलंय आणि मग पुढे क्वेश्चन तयार केलाय. आपण त्याच्यामध्ये कुठलाही WH चा वर्ड वापरलेला नाही, व्हॉट, विच, वेअर, हू, हुम ह्याच्यापैकी काही वापरलेलं नाही. नेक्स्ट, शी लिव्स इन पेटी. सो डज शी, आता इथे काय केलंय, पहिल्यांदा डज शी साठी झालंय, तर शीच्या पुढे आपण लिव्स लावतो. ही लिव्स, शी लिव्स. आठवतंय आपण वर्ब जेव्हा शिकलो होतो तेव्हा आपण केलेलं होतं हे की ही लिव्स येतं पुढे, शीच्या पुढे लिव्स येतं. जे काही वर्ब असेल त्याला आपण एस ऍड करतो आणि त्याच्यामुळे क्वेश्चन फॉर्म करताना सुद्धा डजचा वापर केला जातो. ओके, सपोज पास्ट टेन्स असेल तर डिडचा वापर करणार येस और नो क्वेश्चन फॉर्म करताना, प्रेझेंट टेन्स असेल तर डजचा वापर करणार. ओके, सो येस और नो क्वेश्चन्स कळलेले आहेत. Sorry, ma'am. In the sentence, voice is breaking or not, the answer is yes or no, but it does not start by helping dash dash. Sally, your question is not clear to me. Okay, so your question is like that. If you are writing it like this, voice is breaking or not. So the proper grammatical question will be, is voice breaking or not? Okay, I'll repeat all the things. आपण असं म्हणलं होतं की आपण जे वर्ब असतं ते क्वेश्चन फॉर्म करताना सुरुवातीला ऍड करतो. ठीक आहे, जेव्हा आपण बोलीभाषेत पटकन बोलायला जातो तेव्हा व्हॉइस इज ब्रेकिंग और नॉट असं आपण म्हणू, दॅट इज फाईन, बिकॉज वी आर टॉकिंग. आपण इतकं अगदी ग्रामॅटिकली सगळं बोलत नाही, मराठीमध्ये पण बोलत नाही, करेक्ट. बट हेल्पिंग वर्बने स्टार्ट व्हायला पाहिजे असं नाहीये. बट आता असं ऍक्च्युअली ग्रामॅटिकली करेक्ट सेंटेन्स काय होईल, इज व्हॉइस ब्रेकिंग और नॉट. ठीक आहे, व्हॉइस इज ब्रेकिंग और नॉट याच्यातून जे मिनिंग आहे ते क्लिअर होत आहे, काय विचारायचंय. बट आयडियली क्वेश्चन शुड बी फॉर्म्ड लाईक दिस, इज व्हॉइस ब्रेकिंग और नॉट.
ओके. सो परत एकदा आपण लास्ट स्लाइड बघूया. त्याच्यामध्ये आपण कसं केलं होतं, सब्जेक्ट पहिल्यांदा होता, वर्ब सेकंड आणि थर्ड पोझिशनला ऑब्जेक्ट होतं. जेव्हा क्वेश्चन फॉर्म करायचा आहे आपल्याला कुठलाही WH चा वर्ड वापरायचा नाहीये, आपल्याला फक्त वर्ब अलीकडे शिफ्ट करायचंय. सुरुवातीला आपल्याला वर्ब कन्सिडर करायचंय आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट ऑब्जेक्ट ऍड करायचे आहेत. वेन वी आर गोइंग टू फॉर्म येस ऑर नो क्वेश्चन. अँड इन केस ऑफ येस ऑर नो क्वेश्चन वी आर नॉट गोइंग टू ऍड एनी WH वर्ड, दॅट इज व्हॉट, वेअर, हू. ह्याच्यापैकी जे आपण लास्ट लेक्चरला शिकलो होतो त्यांच्यापैकी कुठलाही वर्ड न वापरता आपल्याला सेंटेन्स फॉर्म करायचा आहे. ओके. आता अजून एक मला सांगायचं आहे तुम्हाला, एक्झाम मध्ये WH क्वेश्चन्स होते राईट. त्यावेळेला काही जणांनी काय केलं होतं, अशी तिथे वरती एक डुअर्स डायरेक्टर प्रमाणे तुम्हाला सूचना होती की जो अंडरलाइंड वर्ड आहे त्याचा WH क्वेश्चन तयार करायचा. ओके. सो फॉर एक्झाम्पल, युअर हॅट इज इन क्लोजेट असं सपोज असेल, सेंटेन्स असं असेल, युअर हॅट इज इन क्लोजेट आणि क्लोजेटच्या इथे अंडरलाईन केलेली असेल. सो जर हॅटच्या इथे अंडरलाईन केलेला असेल तर यू हॅव टू फॉर्म क्वेश्चन लाईक वेअर इज युअर, क्लोजेटच्या इथे अंडरलाईन केलेला असेल तर वेअर इज युअर हॅट असा क्वेश्चन फॉर्म करायचा, और वेअर इज माय हॅट. ओके. ज्या वर्ड खाली ज्या वर्डला अंडरलाईन केलेला आहे तो वर्ड आन्सर पार्ट मध्ये आला पाहिजे. काही मुलांकडून या चुका झाल्या, त्यांनी क्वेश्चन WH चा छान फॉर्म केला होता, बट तिथे कुठला WH चा वर्ड यूज करायचा आहे ते व्यवस्थित थोडंसं बघितलं गेलेलं नव्हतं. जो अंडरलाइंड पार्ट आहे ना त्या अंडरलाइंड पार्टला क्वेश्चन फॉर्म मध्ये ट्रान्सफॉर्म करायचं होतं. ओके. सो ह्याच्या पुढे जेव्हा एक्झाम मध्ये, जस्ट गिव्ह मी अ मिनिट सायली, आय विल कम्प्लीट दिस पार्ट अँड आय विल आन्सर युअर क्वेश्चन. सो एक्झाम मध्ये मी हे थोडंसं बघितलं, काही मुलांचं त्यांनी WH क्वेश्चन्स व्यवस्थित फॉर्म केले. ओके. बट गडबड कुठे झाली की क्लोजेट खाली सपोज अंडरलाईन, क्लोजेट या वर्डला सपोज अंडरलाईन केलंय मी, तर तिथे वेअर इज युअर हॅट असा क्वेश्चन यायला हवा होता, ज्याचा आन्सर मला मिळालं असतं की युअर हॅट और माय हॅट इज समवेअर, कुठे आहे हे कळणार आहे. ओके. सो ह्याच्या पुढे ही एक गोष्ट लक्षात ठेवा. Okay, so now coming back to your question, Saili, that is it not necessary? I'll again check, but I think most of the questions start with helping verb, but there are some questions which will not require helping verb to start. Okay, for example, in this case, are you a student? Are is not a helping verb. Are is a verb of the sentence. Okay, so the sentence will be you are a student and the question will be are you a student? So are is not considered to be a helping verb. It is a main verb of that sentence. So in most of the cases, the question will start with helping verb, but it can start also with the main verb, depending on the situation of that sentence. ओके. आपणच आता दोन एक्झाम्पल्स बघितली की एका ठिकाणी सेंटेन्स स्टार्ट झालं होतं मेन वर्बनी, दुसऱ्या ठिकाणी ते हेल्पिंग वर्बनी स्टार्ट झालं होतं. ओके. सो आता आपण एक वर्कशीट सॉल्व्ह करूया थोडीशी WH क्वेश्चन साठी. एक्झाम मध्ये तुम्ही लिहिलेलं आहे, परत एकदा एक वर्कशीट सॉल्व्ह करू म्हणजे ते पूर्णपणे तो पार्ट आपला क्लिअर होऊन जाईल. ओके. सो कम्प्लीट द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ अप्रोप्रिएट क्वेश्चन वर्ड. आता इथे आपल्याला कुठला वर्ड वापरायचा आहे त्याचा विचार करायचा. डॅश इज युअर मॅथ टीचर. सो आता इथे पुढे आन्सर पण दिलेला आहे, एक नाव दिलेलं आहे एका टीचरचं. सो आता इथे कुठल्या क्वेश्चन साठी अप्रोप्रिएट वर्ड येईल, करेक्ट वर्ड कुठला येईल WH पैकी? हू. करेक्ट. व्हेरी गुड. हू इज युअर मॅथ टीचर? तुमचा मॅथ टीचर कोण आहे? ओके. आता सपोज आन्सर पार्ट मध्ये मी असं लिहिलं असतं इन टीचर्स रूम. आन्सर पार्ट मध्ये
तिथे नाव न देता मी फक्त असा चेंज केलाय, आवर मॅथ टीचर इज इन टीचर्स रूम. सो क्वेश्चन फॉर्म करताना काय होईल, तेव्हा कुठला WH वर्ड वापराल, वेअर. फरक लक्षात आला. एक्झाम मध्ये ह्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचं की आपल्याला कुठे कशाचा साठी प्रश्न तयार करायचा आहे, ते कुठे आहेत हे विचारायचं असेल तर वेअर फॉर लोकेशन, फॉर प्लेस. आणि कोण आहे असं विचारलं असेल तर हु, ज्याचा आन्सर आपण नावामध्ये देणार आहे तिथे हु. सो दोन्ही वेळेला तुम्ही आन्सर्स करेक्ट दिली. व्हेरी गुड. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज डॅश इज हिज कॅट, द ब्लू वन. द ब्लू वन असा पार्ट येणार आहे. परफेक्ट. विच इज हिज कॅट. आणि सपोज लोकेशन दिलेली असती तिथे तर आपण काय म्हटलं असतं, वेअर इज हिज कॅट. आत्ताचा करेक्ट आन्सर आहे विच इज हिज कॅट. परफेक्ट. नाउ द नेक्स्ट इज डॅश इज माय बॅकपॅक इन द लिव्हिंग रूम. आन्सर मध्ये इन द लिव्हिंग रूम आहे आणि क्वेश्चन फॉर्म करायचा आहे. परफेक्ट. वेअर. नाउ द नेक्स्ट डॅश इज डूइंग, शी इज TV. Please see the screen. Fourth question, dash is Hannah doing. In the answer part, there is written as she is watching TV. So she is doing some activity. Perfect. What is Hannah doing? Next, dash is an engineer, Nora. Nora is the name of a person. So for person, which WH word we use for forming questions? Very good. Who? Dash color is the new bus, red. Sixth answer काय येईल? Very good. Which color is the new bus will be the correct answer for sixth sentence. Seventh काय आहे बघा, dash is that is an old coin. Seventh question, dash is that is an old coin असा आन्सर मध्ये आहे. Very good. What is that? Next, dash are my shoes in front of the door. Perfect. Next, first sentence बघा, dash old are you. ह्याच्यामध्ये काय येईल, कुठला वर्ड येईल? Dash old are you. How old are you? Perfect. आणि आता सपोज मला कन्फर्मेशन, आता एक सेंटेन्स मी करून दाखवते. आता हे तुम्ही बरोबर केलं. WH क्वेश्चन, हाऊ ओल्ड आर यू. आणि आता मला फक्त कन्फर्म करायचं आहे की तुमचं एज 11 इयर्स आहे की नाही. सो मी कसा क्वेश्चन फॉर्म करेन, आर यू 11 इयर्स ओल्ड. Okay, so answer here will be yes or no. Clear? आपल्याला जेव्हा मला इन्फॉर्मेशन हवी होती, तुमच्यापैकी प्रत्येकाचं वय कितीचं वेगळं, 10, 11, 12 असं या रेंज मध्ये, 11, 12, 13 असं काही असू शकतं. सो जेव्हा मला इन्फॉर्मेशन हवी आहे, मी हाऊ आर यू विचारली की प्रत्येकाकडून वेगळी इन्फॉर्मेशन. आणि सपोज मला फक्त येस और नो मध्ये उत्तर हवंय की आपल्या वर्गातले किती लोक 11 वर्षाचे आहेत एवढंच मला विचारायचंय, तर मी असा क्वेश्चन विचारेन की आर यू 11 इयर्स ओल्ड. ओके.
सो दोन्ही मधला फरक कळला नक्की आता. येस और नो कधी वापरतो आपण आणि WH क्वेश्चन्स कधी वापरतो? व्हेरी गुड, परफेक्ट. Okay, now second, dash this your pencil. Dash this your pencil. So now this is a mixed exercise. Which word will you use here? Correct. Is this your pencil? This will be correct. Dash sits at your table. Dash sits at your table. आता इथे तुमच्या समोर आन्सर नाहीये, बट आपल्याला क्वेश्चनचा संदर्भ समजून घ्यायचा आहे की विथ इन विच रिलेशन द क्वेश्चन इज गोइंग. राईट, आपल्याला क्वेश्चनचं मीनिंग समजतंय. बरोबर, क्वेश्चनचं मीनिंग कसं होणार आहे? डॅश सिट्स ॲट युअर टेबल. टेबलवरती, तुमच्या इथे टेबलवर बसतं. आता कोण बसतं असा क्वेश्चन येणार इथे. बरोबर, काय बसतं, कुठे बसतं असा क्वेश्चन नाही येणार. त्यामुळे कोण ह्याच्यासाठी कुठला इंग्लिशचा वर्ड आहे? हू. So therefore we are writing here word who. Even though there is no answer given, we can create our own questions in given fill in the blanks. Next, dash do you leave? Perfect. Where do you live? आपल्याला काय हवंय की कुठे राहतो हे हवंय. सो प्लेस. प्लेस मध्ये रिलेटेड आन्सर येणार. Therefore the question forming word will be where. Very good. Next, dash is your birthday. Dash is your birthday. When. Perfect. आता when कधी वापरतो आपण? कधी हा क्वेश्चन असेल तेव्हा. तुझा बर्थडे कधी आहे असं विचारायचं आहे म्हणून आपण when चा वापर केलेला आहे. व्हेरी गुड, चांगला जमतायत तुम्हाला क्वेश्चन. फक्त जो मगाशी मी पार्ट सांगितला जेव्हा आन्सर असेल, कारण एक्झाम मध्ये बऱ्याच मुलांकडून असं झालं. ओके, अंडरलाइन्ड पार्टचा क्वेश्चन फॉर्म करायचा असेल ना तेव्हा तो करायचा. आपण तसे पण एक्सरसाइज पुढच्या लेक्चरला सॉल्व्ह करूया की ज्याच्यामध्ये आन्सर असेल फक्त आणि काही पार्ट अंडरलाईन केलेला असेल तेव्हा क्वेश्चन फॉर्म करायचा आहे. ओके, नेक्स्ट इज डॅश युअर फ्रेंड वॉन्ट टू प्ले. आता इथे थोडा वेगळं वर्ब वापरायचं आहे तुम्हाला. डॅश युअर फ्रेंड वॉन्ट टू प्ले. परफेक्ट. दिस इज द स्पेलिंग. तुम्ही जे लिहिलं डज ते डोज झालंय. DOES is the spelling for the word does. Yes, does your friend want to play? Dash do you want to eat for lunch? Dash do you want to eat for lunch? Perfect. Next, dash are you crying? Dash are you crying? Correct. Why are you crying? Now this is informative type of question. कोणीतरी reason विचारतंय का रडतोयस. ओके, आणि इफ समवन वॉन्ट्स टू बी क्लिअर वेदर यू आर क्राईंग ऑर नॉट, माणूस रडतो आहे की नाही हे विचारायचं आहे. फक्त हो किंवा नाही एवढंच उत्तर अपेक्षित आहे. तर हाऊ विल बी द क्वेश्चन? आर यू क्राईंग? ओके, एवढाच क्वेश्चन आपण केला. यू आर क्राईंग विल बी द आन्सर. वर्ब आपण पहिले ऍड करणार. वर्ब आपण आधी ऍड केलं की मग तो येस और नो टाइपचा क्वेश्चन झालाय. आता आर यू क्राईंग एवढंच विचारलं की आन्सर विल बी आयदर येस और नो. यू आर क्राईंग विल बी आन्सर. यू आर क्राईंग, यू आर सेइंग इट टू समवन दॅट यू आर क्राईंग और आय एम क्राईंग. ओके, सो फक्त आपण वाय हा वर्ड काढून टाकला तर तोच
ॲज इट इज आपण क्वेश्चन म्हणजे वर्डची पोझिशन पण बदलली नाही तरी सुद्धा आपण त्या पर्टिक्युलर क्वेश्चनला येस ऑर नो बनवलं आणि फक्त एक वर्ड अलीकडे ऍड केला आणि आपण त्याचा WH क्वेश्चन बनवला. ठीक आहे. आणि जे आपण पहिल्यांदाच मी सांगितलं होतं की WH क्वेश्चन जे असतील दोज विल बी इन्फॉर्मेटिव्ह टाईप. ते काहीतरी इन्फॉर्मेशन कन्व्हे करतील. म्हणजे व्हाय आर यू क्राईंग मध्ये आपल्याला रिझन पण कळेल की समोरची व्यक्ती का रडतीये किंवा ती नाही रडते. ओके. बट आपण जर आर यू क्राईंग फक्त विचारलं तर दॅट पर्सन विल आन्सर ओनली येस ऑर नो. येस आय एम क्राईंग और येस आय एम नॉट क्राईंग. वॉट एव्हर इट मे बी. Next, dash is that smell. Correct. What is that smell? Next, dash is your friend. Correct. Third sentence बघा, dash helped you today. पुढच्याचं पण सेमच येईल. Who helped you today? Dash are you sad? Dash are you sad? परफेक्ट. व्हाय आर यू सॅड. आता परत तुम्ही जसं व्हाय आर यू क्राईंग साठी बनवलं होतं सेम इथे पण होऊ शकतं. व्हाय आर यू सॅड ह्याचा आन्सर कारणासहित आपल्याला मिळू शकतं किंवा फक्त आर यू सॅड म्हणलं तर सॅड आहे, दुःखी आहे समोरची व्यक्ती की नाही ह्याच्यात आपल्याला कळून जाऊ शकतं. करेक्ट. सो आर यू सॅड विल बी अ येस or no question. Why are you sad will be a WH question. Next, dash is it time to go home? करेक्ट. what is it time to go home? और जर आपण हे व्हॉट नाही ऍड केलं, इज इट टाइम टू गो होम, आता वेळ झाली आहे का घरी जायची, सो फक्त इज इट ठेवून पण आपण करू शकतो आणि तिथे येस इट इज और नो इट इज नॉट, नो इट इज नॉट येट. ओके. 6th sentence is dash are you going after school? Where are you going after school? शाळा झाल्यावर कुठे जाणार? That's why where is the word where is added. Dash do you want for snack? करेक्ट. आणि आता सपोज मला एखाद्या आता इथे जेव्हा व्हॉटने आपण प्रश्न तयार करतोय ओके, तर या सिच्युएशन मध्ये आपल्याला मल्टिपल आन्सर्स पॉसिबल आहेत. व्हॉट मध्ये सँडविच येईल, पिझ्झा येईल, केक येईल, काहीही येईल. राईट. आणि मला एखादा पर्टिक्युलर पदार्थ विचारायचा आहे की तो तुला हवाय की नकोय, तर आपण कसा क्वेश्चन फॉर्म करणार? बाकी सगळं सेम ठेवणार. डू यू वॉन्ट सँडविच फॉर स्नॅक? ओके. जो पदार्थ माझ्याकडे अवेलेबल आहे तो देऊन मी जेव्हा हा ऑप्शन देते, डू यू वॉन्ट सँडविच फॉर स्नॅक, तुला हवंय की नकोय? ओके. सो त्या केसमध्ये आपण येस ऑर नो केलं आणि व्हॉट मध्ये आपण मल्टिपल ऑप्शन्स प्रोव्हाइड केले. व्हॉट विचारल्यानंतर समोरच्या व्यक्तीने जर आपल्याला उत्तर दिलं आय वॉन्ट अ केक फॉर स्नॅक, तर तो माझ्याकडे आहे की नाही? नो आय डोंट हॅव केक. सो दिस विल बी इलॉजिकल. मग तू कशाला विचारलं काय हवंय, जसं काही यू हॅव मल्टिपल ऑप्शन्स. जेव्हा आपल्याकडे लिमिटेड ऑप्शन्स आहेत, डू यू वॉन्ट सँडविच ऑर केक फॉर अ स्नॅक असं आपण विचारू शकतो. किंवा माझ्याकडे 2 ऑप्शन्स आहेत, ते ऑप्शन जेव्हा आपण क्लिअर करू तेव्हा आपण येस ऑर नो टाईपचा क्वेश्चनचा वापर करणार. आणि जेव्हा आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल आहेत तेव्हा आपण व्हॉटचा वापर करणार. ओके. वर्ड्स आपले तेच राहणार आहेत, थोडेसे फक्त ऍडिशन होणार आहे किंवा डिलिशन होणार आहे वर्ड्सची. बाकी मेनली जे सेंटेन्स मधले वर्ड्स आहेत ते ऍज इट इज ठेवणार आपण. नेक्स्ट, डॅश डिड यू डू दॅट? डॅश डिड यू डू दॅट? परफेक्ट. व्हाय डिड यू डू दॅट? तू ते का केलंस? येस. वेअर विल बी ऑल्सो करेक्ट ऑप्शन. वेअर पण येऊ शकतं किंवा व्हाय पण येऊ शकतं. व्हेरी गुड.
नेक्स्ट, डिड आय पुट माय पेन्सिल? करेक्ट. वेअर. आणि लास्ट, डॅश इज जेक्स पार्टी? करेक्ट. वेन येऊ शकतं, व्हेअर येऊ शकतं, व्हाय इज जेक गिव्हिंग पार्टी? म्हणजे सपोज मी अजून थोडंसं ऍड केलं तर व्हाय, का देतोय हे पण आपल्याला क्लिअर होऊ शकतं. सो कुठलाही क्वेश्चन येऊ शकतं. आता इथे फक्त वी हॅव टू राईट डिपेंडिंग ऑन आन्सर. आता इथे आपल्याला आन्सरचा प्रश्न येत नाही, त्याच्यामुळे डिरेक्टली काहीही येऊ शकतं. बट जनरली जर असं असेल तर जो आन्सरचा टाईप असेल, ओके, फॉर एक्झाम्पल जेक्स पार्टी इज ॲट हिज प्लेस, असं मी सांगतेय. जेक्स पार्टी इज ॲट हिज प्लेस, तर काय क्वेश्चन कराल? परफेक्ट. आणि जेक्स पार्टी इज ॲट 7 PM. Correct. And for yes or no, you can form it like yes, there is there Jake's party or not. Correct. Very good. वेअर कशाचा आन्सर दिलं? मी सपोज असा क्वेश्चन, असा आन्सर फॉर्म मध्ये दिलाय तुम्हाला की जेक्स पार्टी इज ॲट 7 PM. जेक्स पार्टी इज ॲट 7 PM. तर कसा क्वेश्चन फॉर्म कराल? कुठल्या वर्डने स्टार्ट कराल? वेन. कारण आपण आता इथे टायमिंग देतोय. ओके. आता हे सगळे आपण फक्त क्वेश्चनचा कुठला वर्ड वापरायचा आणि तो कधी वापरायचा हे सगळ्यांना क्लिअर झालंय? आता आपण अजून टेन्सचा विचार एवढा केलेला नव्हता. आपण कुठल्या टेन्समध्ये क्वेश्चन आहे, कुठल्या टेन्समध्ये आपल्याला आन्सर द्यायचा आहे. सो आतापर्यंत आता सगळ्यांना मला असं वाटतंय की व्यवस्थित क्लिअर झालेलं आहे. ओके. सगळ्यांना हे क्लिअर झालंय की कुठला आपण WH चा कुठला वर्ड कधी वापरतो, कधी येस ऑर नो वापरतो, हे शिकल्यानंतर आता थोडीशी घरी एकदा टेन्सेसची रिव्हिजन करा. आपण जे पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स शिकले ना, सगळे त्यातले टाइप्स, कंटिन्युअस, परफेक्ट, सिम्पल, हे जे काही होतं त्यांची रिव्हिजन करून ठेवा पुढच्या लेक्चरपर्यंत. पुढच्या लेक्चरला आपण हे जे क्वेश्चन्स फॉर्म करायचे असतात त्याला, जेव्हा आपल्या समोर टेन्सेस वेगवेगळे येतील, जेव्हा एखादा सेंटेन्स पास्ट टेन्स मध्ये असेल तर क्वेश्चन कसा तयार करायचा, प्रेझेंट मध्ये असेल तर कसा करायचा, हे आपल्याला बघायला लागेल. ओके. वेट फॉर सम टाइम. आपण आज थोडंसं काहीतरी अजून वेगळं घ्यायचं आहे, मग डिबेट घेऊया. ओके. आय डोंट नो द फुल फॉर्म ऑफ ओके. आपण डिग्री शिकलेलो होतो, आठवतंय? कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री आठवतंय का थोडंसं? नाही. वॉज इट फॉर ओनली देन 7 स्टुडंट्स तुमचं झालंय? ओके. जेव्हा 7th 8th ची लेक्चर झाली होती तेव्हा आपण डिग्रीज घेतल्या होत्या. मग त्याच्याशी रिलेटेड एक छोटूसा एक्सरसाइज आहे. आपल्याला दोन गोष्टींची कंपॅरिझन करायची असते. ॲट दॅट टाइम वी यूज कंपॅरेटिव्ह डिग्री. म्हणजे गुड, बेटर असं आपण म्हणतो. एखादी गोष्ट चांगली आहे याच्यासाठी आपण गुड वापरतो, राईट? दोन गोष्टींमध्ये जेव्हा आपल्याला कंपॅरिझन करायची आहे की एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीपेक्षा चांगली आहे, फॉर एक्झाम्पल ब्लू कलरचा बॉल रेड कलरच्या बॉलपेक्षा चांगला आहे, सो ब्लू कलर्ड बॉल इज बेटर दॅन रेड वन, असं आपण म्हणू. ओके. सो हे जेव्हा आपण कंपॅरिझन सांगतोय तेव्हा आपण गुड म्हणतो का? रेड कलर, ब्लू कलर्ड बॉल इज गुड दॅन रेड असं म्हटलेलं ऐकलंय तुम्ही? कधी वाचलंय कुठे? राईट. आपण गुड असं नाही, तिथे बेटर हा वर्ड यूज केला जातो, राईट? ब्लू कलर्ड बॉल इज बेटर दॅन रेड कलर्ड बॉल. ओके. तिथे रेड हा, तिथे बेटर हा वर्ड यूज केला जातो, तिथे गुड नाही केला जातो. सो हा जो बेटर वर्ड आहे हा दोन गोष्टींमधली कंपॅरिझन दाखवतो.
की दोन पैकी काय चांगलं आहे. ठीक आहे, करेक्ट. लाईक फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. सो जेव्हा आपण कंपॅरिझन दाखवतो तेव्हा जी आपण डिग्री वर्डची वापरतो दॅट इज कंपॅरेटिव्ह डिग्री. जेव्हा दोन गोष्टींमध्ये आपण काहीतरी कंपॅरिझन करतोय. सो त्याप्रमाणे जसं गुड बेटर आहे आणि बेस्ट ही सुपरलेटिव्ह डिग्री असते. म्हणजे 10 गोष्टी समोर दिलेल्या आहेत, 10 गोष्टींमध्ये कंपॅरिझन करून झाल्यावर त्यातलं सगळ्यात चांगलं काय आहे हे जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपण सुपरलेटिव्ह डिग्री वापरतो. म्हणजे कुठलं की द बेस्ट थिंग, द बेस्ट पार्ट ऑफ द मूव्ही वॉज दिस. ओके, म्हणजे आपण तिथे काय सांगतो की सगळ्या मूव्हीमध्ये सगळ्यात चांगलं काय होतं. और जर आपण 10 बॉल्स आहेत, रेड, ग्रीन, ब्लू, येलो, व्हाईट असे सगळ्या कलरचे बॉल्स आहेत आणि आपल्याला दोन मधली कंपॅरिझन नाही करायची, सगळ्या 10च्या 10 बॉल्स मधला कुठला चांगला आहे हे सांगायचंय. तर आपण काय म्हणू, द बेस्ट इज रेड बॉल. ओके, सो हॅपी हॅपीनेस नाही, हॅपी हॅपियर हॅपीएस्ट असं असणार ते. ओके, आणि आता गौरव जे तू लिहिलेस द गुड पार्ट ऑफ द मूव्ही, तर जो त्यातल्या त्यात चांगला पार्ट होता तो, आणि बेस्ट म्हणजे सगळ्यात चांगला पार्ट होता तो. ओके, चांगला आणि सगळ्यात चांगला हे जे आपण मराठीत यूज करतोय ना, त्याच्यासाठी गुड आणि बेस्ट हे इंग्लिशमध्ये वापरलंय. ठीक आहे, हॅपी आणि हॅपीनेस इज नॉट करेक्ट. इट इज नॉट फॉर कंपॅरेटिव्ह और सुपरलेटिव्ह डिग्री. ओके, अशी आपल्याला काही आता वर्ड्स बघायचे ज्यांच्या काही कंपॅरेटिव्ह डिग्री काय येईल आणि सुपरलेटिव्ह डिग्री काय येईल ते फाइंड आउट करायचंय. सो फास्ट, फास्टर, ही रन्स फास्ट, शी रन्स फास्टर दॅन हिम, शी रन्स द फास्टेस्ट. 3 वाक्यातला फरक कळला. ही रन्स फास्ट म्हणजे तो जोरात पळतो, तो फास्ट पळतो. पण आता पुढे आपल्याला असं सांगायचंय की कुठली तरी मुलगी त्याच्यापेक्षा फास्ट पळतीये. सो व्हॉट वी आर युझिंग हिअर इज शी रन्स फास्टर दॅन हिम. जेव्हा आपण कंपॅरेटिव्ह डिग्री वाक्यात वापरतो ना, ते आता वाक्यात कशी वापरायची आपण नंतर बघूया, आधी आपण त्याचे शब्द शिकूया. ओके, शी रन्स फास्टर दॅन हिम, त्याच्यापेक्षा जोरात फास्ट पळते हे आपण जेव्हा सांगायचं असतं, आपण तर मराठीत त्याच्यापेक्षा असा वर्ड यूज केला मी, राईट. सो जे जे त्याच्यापेक्षा असतं ते इंग्लिशमध्ये आपण दॅन असा वर्ड यूज करून कंटिन्यू करतो. इन दिस केस, इन दिस कंपॅरेटिव्ह और सुपरलेटिव्ह डिग्री. तर आधी आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त वर्ड्सची रिव्हिजन करूया किंवा वर्ड्सचा यूज शिकूया, ज्यांचं ऑलरेडी झालंय. 7th साठी ही रिव्हिजन असेल, 5th आणि 6th साठी हे काहीतरी नवीन आहे. ओके, सो जेव्हा काही अडेल तेव्हा विचारामध्येच की हा पार्ट कळला नाही, ह्या वर्ड इथे का आला कळलं नाही, आय विल एक्सप्लेन दॅट टू यू. सो द फर्स्ट वर्ड इज फास्ट, त्याच्या पुढे आलं फास्टर आणि लास्ट विल बी फास्टेस्ट. त्याचा वाक्यातला वापर आपण पुढच्या वेळेला करू. ओके, लास्ट विल बी फास्टेस्ट. आता हळूहळू एकेकाची आन्सर्स द्या, पटापट सगळ्यांनी सांगू नका. नो, लाईक, लाईकली, लाईक नाही येणार. नेक्स्ट हाय, हायच्या पुढे काय वापरणार, कंपॅरेटिव्ह डिग्री काय येईल हायच्या पुढची, करेक्ट, आणि सुपरलेटिव्ह येईल हायएस्ट. नेक्स्ट ग्रेट, ग्रेट पुढे काय होईल, ग्रेटर. व्हेरी गुड, ग्रेटर कंपॅरेटिव्ह डिग्री साठी वापरणार आणि सुपरलेटिव्ह डिग्री साठी काय वापरणार आपण, व्हेरी गुड, वॉर्म. वॉर्म, स्पेलिंग चेक कर फक्त प्रमिता, WARMER. स्पेलिंग चेक करा. वॉर्म जे उबदार साठी आपण वॉर्म करतो त्याचं WARM असतं,
आणि जे WORM असतं त्याचं प्रोनाउन्सिएशन आपण वर्म करतो. ओके, किडा अळी या अर्थी जे वर्म यूज करतो दॅट इज WORM, अळी या अर्थी वर्म यूज करतो आपण वर्ड. आणि उबदार ह्याच्यासाठी जो वॉर्म यूज करतो दॅट इज WARM. सो वॉर्म, वॉर्मर, वॉर्मेस्ट. करेक्ट. आता पुढचे एक्झाम्पल घेऊ. स्ट्रेंज, स्ट्रेंजर, स्ट्रेंजेस्ट असं आहे. तर आपल्याला आता ब्रेव्हचं फॉर्म करायचं आहे. तसं ब्रेव्हच्या पुढे काय येईल? कंपॅरेटिव्ह डिग्री. ब्रेव्हच्या पुढे कंपॅरेटिव्ह डिग्री काय लिहिणार? ब्रेव्हर. करेक्ट. सिंपल, सिंपल, सिम्पलर आणि पुढे सुपरलेटिव्ह. व्हेरी गुड. पुढे आहे प्रिटी, प्रिटियर, प्रिटिएस्ट. तसं नेस्टी. आता इथे थोडासा बदल होतोय. ओके, वर्ड तयार करताना थोडासा बदल होणार आहे. नेस्टियर आणि नेस्टिएस्ट ते जसं वरचं दिलं आपल्याला एक्झाम्पल मध्ये तसं जो शेवटचा वाय आहे त्याच्या ऐवजी त्याला रिप्लेस करून आपण काय करायचंय? जो वाय आहे त्याच्याऐवजी आपण IE टाकणार आणि मग R ऍड करणार आपला नेहमीचा. नेक्स्ट अँग्री. ज्या वर्डच्या एंडिंगला, आता हा सगळ्यासाठी ऍप्लिकेबल रूल असेलच असं नाही, बट एक जनरल आपल्याला थोडंसं इमॅजिन करायला किंवा लक्षात ठेवायला असं लक्षात ठेवू शकतो की ज्या वर्डचं एंडिंग वायनी होईल त्याची कंपॅरेटिव्ह डिग्री करताना IE आणि सुपरलेटिव्ह डिग्री करताना IE चा वापर करायचा. ओके, जसं की अँग्री मध्ये आपण अँग्रियर, हा आपण असं नाही करायला जाणार. अँग्रियर इट इज रॉंग. म्हणजे मी आता मेसेज मध्ये पाठवलं ते चुकीचं आहे. आपण असं करत नाही. ऍज इट इज तो वाय तसाच्या तसा ठेवून फक्त R किंवा ER नाही ऍड करत, तर आपण काय करतो? IER करतो. ओके, आणि अँग्रीएस्ट. परफेक्ट. स्पेलिंग चेक करा बरं का सगळ्यांनी लिहिताना. आता तुम्ही टाईप करताय त्याच्यामुळे थोड्याशा मिस्टेक्स होत आहेत, दॅट इज फाईन. बट एक्झाम मध्ये लिहिताना स्पेलिंग वरती लक्ष ठेवायचं. ओके, पुढे बघूया आपण. स्लो, स्लोअर, स्लो, स्लोअर, स्लोएस्ट. करेक्ट. नेक्स्ट लो, लोअर आणि लास्टला येणार लोएस्ट. परफेक्ट. पुढे ब्राईट, ब्राईटर आणि ब्राईटेस्ट. व्हेरी गुड. नेक्स्ट आहे कोल्ड. कोल्डचं कसं करणार? स्पेलिंग वरती लक्ष ठेवा. ब्राईटेस्टचं वगैरे स्पेलिंग करताना. कोल्डचं कसं कराल आता? कोल्डर, कोल्डेस्ट. व्हेरी गुड. कोल्ड, कोल्डर, कोल्डेस्ट. फाईन, फाईन. कंपॅरेटिव्ह डिग्री काय होईल पुढे? फायनर, फायनेस्ट. लार्ज, करेक्ट. वाईजचं मी एकदा चेक करते वाईजेस यूज करतात का, कारण कधी ऐकलेला नाहीये म्हणून. ओके, आणि मग वी विल डिस्कस दॅट. पुढचं हंगरी, हंगरी, हंग्रियर आणि हंग्रिएस्ट. करेक्ट. व्हेरी गुड.
आता फिफ्थ सिक्स्थच्या मुलांसाठी स्पेशली विचारते मी, डिग्रीज कळल्या आहेत व्यवस्थित, कधी कुठला वापरतात, कंपॅरिझन असेल दोन व्यक्तींमध्ये किंवा दोन वस्तूंमध्ये तर आपण कंपॅरेटिव्ह डिग्री यूज करतो, आणि सगळ्यांमध्ये जे चांगलं आपल्याला सांगायचं असेल तेव्हा आपण सुपरलेटिव्ह डिग्री यूज करतो. त्याच्यासाठी काही वाक्यांमध्ये जेव्हा आपण ह्या गोष्टी वापरतो त्याच्यासाठी काही वेगळे रूल्स आहेत. ओके, जसं की कंपॅरेटिव्ह डिग्री यूज करताना दॅन हा वर्ड यूज करायचा. त्याच्यानंतर जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्री यूज करतो तेव्हा आपण द वापरतो, द बेस्ट पार्ट किंवा द स्लोएस्ट थिंग, असं द फास्टेस्ट थिंग असं आपण वापरणार, तेव्हा सुपरलेटिव्हला आपण द यूज करतो. सो आपण सेंटेन्सेसची रिव्हिजन आता पुढच्या लेक्चरमध्ये करूया. आता आपण फक्त वर्ड कुठले कुठले कधी कधी येतात ते बघितले. ओके, आता फक्त मगाशी कोणीतरी वर्स्टचं लिहिलेलं मला आठवतंय, तर ते वर्स्टचं कसं होतं सांगते. पहिल्यांदा बॅड वर्ड असतो, बॅड क्लिअर. हे दोन हे असतात. ओके, दोन मध्ये फरक असतो. आपण गुड, गुडर, गुडेस्ट वगैरे असं नाही करत. गुड, बेटर, बेस्ट. हा, आता जेव्हा गौरव तू सेंटेन्स केलंय, दिस पार्ट ऑफ मूव्ही इज द बेस्ट. ओके, आता आपण थोडासा वेळ रीडिंग घेऊया. आपल्याकडे जो 4-5 मिनिटं राहिलेली आहेत त्यांच्यामध्ये, आणि देन इन द नेक्स्ट लेक्चर आपल्याला दोन गोष्टी करायच्या आहेत. एक तर आहे युजिंग टेन्स, आपण कसे क्वेश्चन फॉर्म करू शकू ते. दुसरं, तेव्हा आपण अर्धा तास हे करून पुढच्या अर्ध्या तासामध्ये डिबेट घेऊया. करेक्ट, व्हेरी गुड. ज्यांनी कोणी आता दीपाली दीपाली जे 3 सेंटेन्सेस पाठवले, दॅट इज करेक्ट. ओके, सो नाउ वी विल टेक रीडिंग. इंग्लिशच्या पार्टमध्ये रीडिंग मध्ये कोण कोण राहिले ते मी सांगते आता, म्हणजे माझ्या लिस्ट प्रमाणे. हा, रीडिंग मधले शेवटचे सगळे राहिलेले आहेच आहेत, बट प्राजक्ता, प्रमिता, रिया, रुद्र, रुजुला, ऋतुजा, साकेत यांचं रीडिंग राहिलंय. माहिका पर्यंत, निधी पर्यंत लास्ट टाइम रीडिंग राहिलेलं आहे. वेदिका, येस आय नो युअर नेम इज लास्ट इन द लिस्ट, सो ते तसं शेवटी येईल. ओके, आज थोड्यांचं रीडिंग घेऊया, पुढच्या लेक्चरमध्ये उरलेल्यांचं घेऊया. सो कोण वाचेल आता? रुद्र, हर्षद, झालंय तुझं रीडिंग? येस, प्लीज स्टार्ट रीडिंग द नेकलेस. Yes, ma'am. Can you start? Yes, sure. Yes, ma'am. Screen is visible. The necklace. Mathilde was a pretty and charming girl, born as if by an error or fate into a family of clerks. She had no means of becoming known, understood, loved, or be wedded to an Aristocrat. aristocrat, and so she let herself be married to a mere official at the Ministry of Education. She dressed plainly because she had never been able to afford anything better. She suffered endlessly, feeling she was entitled to all the luxuries of life. She suffered because of her shabby, poorly furnished house. All these things that another woman of her
class would not even have noticed, tormented her, made herself resentful. She dreamed of a grand palatial mansion with vast rooms and inviting smaller rooms, perfumed for afternoon chats with close friends. Yet she Okay, had very good. You can stop, Rudra. Very good. You can switch off your mic now. Ria, are you there in the lecture? Ria, I have your name in my list. Are you there in the lecture? Please say yes or switch on your mic. No problem. The next, Prajakta, are you there in the lecture? Prajakta. Prajakta, are you there in the lecture? Okay. Next one, Rujula. कोणी येस पाठवलंय आता. प्लीज स्विच ऑन युअर माइक. प्राजक्ता और रुजुला दोघींपैकी जे कोण आहे त्यांनी माइक ऑन करा. नेक्स्ट ऋतुजा. ऋतुजा आहे लेक्चर मध्ये. प्लीज स्विच ऑन युअर माइक. Yes, teacher. Very good. Please start reading from Yet She Had. Is the screen visible to you? Yes. Yes. Please start reading. She had a rich friend, a farmer, schoolmate at the convent, whom she avoided visiting because afterwards she would weep with regret, despair, and misery. One evening, her husband came home with an air of Triumph. triumph, holding a large envelope in his hand. Look, he said, here's something for you. She tore open the paper and drew out a card on which was printed the words, the Minister of Education and Mame George Ramponneau. Okay, no problem. You can read. Yes. Ramponneau requests the pleasure of M and Mame Lascelles company at the ministry on the evening of Monday, January 18th. Very good. Instead of being delighted as her husband had hoped, she threw the invitation on the table. Okay. Stop. You can stop now. Very good. No, I'm not going to take debate today. I'll take it in the next lecture. Okay, so please don't raise hands. It's not me. मला दिसणार नाही. मला कसं कळणार? तुम्ही आयदर चॅट बॉक्स मध्ये लिहा और बोला काहीतरी. माइक ऑन करा. म्हणजे एकदम नका करू. सगळ्यांचे नाही तर एकदम माइक ऑन होतील. चॅट बॉक्स मध्ये लिहा म्हणजे मला दिसत राहील. ओके, बट ठीक आहे. आता साकेतचं आणि प्राजक्ताचं राहिलंय आय गेस. तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये मी टाकते. नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला रीडिंग करता येईल. मॅम आता ऋतुजाने रीड नाही केलं, तर प्राजक्ताने रीड केलं होतं. ओके. थँक्यू. सो आता मग नेक्स्ट लेक्चर मध्ये ऋतुजा आणि साकेतचं राहिलंय. ओके, आय विल शेअर होमवर्क ऑन द क्लासरूम.
अँड त्याच्यावर येईल तो वेगळा. शिवाय तुम्ही 5 असे वर्ड्स शोधा जे आता आपण केले ते सोडून, की ज्यांची तुम्ही कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री लिहाल. ओके. Thank you for the information. I'll update the app. I'll update Google Meet so that I'll be able to see raised hands. Okay. Thank you and bye. Bye, ma'am. Bye, teacher. Bye, ma'am. Bye, miss. Bye, ma'am. Bye, ma'am. Bye, teacher. Bye, ma'am. Bye, ma'am. Bye, ma'am.